योग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील। राजीनाम्याबाबतचा निर्णय अजितदादांनी मुंडेंवर सोपवला। सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर नैतिकतेतून राजीनामा दिलेला दादांचं विधान। संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा। पालकमंत्री म्हणून बीडच्या पाणी प्रश्नावर चर्चा। स्पष्टीकरण देत दादांचा चर्चेला पूर्णविराम। फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी द्यावी, संतोष देशमुख यांच्या भावाची मागणी। तर उद्या मस्साजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार, धनंजय देशमुखांची माहिती। कोकणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ऍक्शन मोडवर। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशानंतर राजापूरमधील पदाधिकाऱ्यांची सेना भवनात बैठक। कुठल्याही पदासाठी नौटंकी केली नाही तर क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग। मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, भास्कर जाधव यांनी दिलं स्पष्टीकरण। आमदार भास्कर जाधव पक्षात नाराज, काही दिवसांनी त्यांचे परिणाम दिसतील, मंत्री गुलाबराव पाटील यांचं सूचक वक्तव्य। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींना योजनेतून वगळणार, आणखी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये 900 इमारती अनधिकृत, आरटीआय कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांची धक्कादायक माहिती। अनधिकृत इमारत प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शिवसेना युबीटीची मागणी। मराठीत बोलणार नाही, हिंदी किंवा गुजरातीमध्येच बोला, मुंबईत कपड्याच्या दुकानदाराची मुचोरी। शिवसेना युबीटीच्या दणक्यानंतर मॅनेजरचा माफीनामा। नागपुरात डोरली काभाजवळील फटाक्यांच्या कंपनीमध्ये भीषण स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू तर 5 ते 6 जण जखमी। नागपुरात रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती। कुंभमेळ्यामध्ये जाताना आलेल्या नागपूरकरांसाठी कुंभमेळ्यातील गंगाजलचा स्प्रिंकलरद्वारे वर्षाव। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं उपक्रमाचं कौतुक।